हाय हॅलो नमस्कार, मी निकिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे अजून एक ह्या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे सगळे मस्त ना. तर आज होता रविवार, तर म्हणलं चला तुमच्यासमोर रविवारचा मी रुटीन शेअर करते. रुटीन तर नाही म्हणता येणार, पण काय होतं ते मी तुमच्यासमोर नक्की शेअर करेन. तर भरपूर दिवस झाले मी पण ब्लॉग काढला नव्हता, तर 4-5 दिवस झाले, तर मला आज काढते. फुलं घेतली, फुलं घेऊन मी वरती आल्याच्यानंतर लगेच दूध तापायला ठेवलं इंडक्शनवरती. दूध इंजेक्शनवरती तापते तोपर्यंत आपण आवरून घेऊ म्हणलं. तोपर्यंत मी आंघोळ वगैरे सगळं झाली माझी, आणि लगेच मी देवपूजा करण्यासाठी बसले. मी सगळंच आवरून घेतलं होतं आधीच, दूध वगैरे सगळं घेऊन. तर मी देवपूजा करायला घेतली. तोपर्यंत देवपूजा वगैरे सगळी झाली. आणि कसं ना, आपण एकदम सकाळचं वातावरण, त्याच्यामध्ये देवपूजा करणं एकदम शांत वातावरणामध्ये असं वेगळंच असं फील होतं. एकदम शांत वातावरण असतं त्याच्यामध्ये, आणि मनाला एकदम असं शांतता देऊन जातं सगळं, असं मला वाटतं. आणि मला फक्त रविवारी छोटी शांत देवपूजा करता येते. नाहीतर म्हणजे फक्त म्हणायचं दुसऱ्या वारी मला देवपूजा करायला 9:30-10-11 असं वाजतं. कारण की मला उशीर होत होता. ह्या टायमाला मला सगळं स्वयंपाकाच्या नादाला लागावं लागतं ना. तर असं तर मी लगेच नाश्त्याची तयारी करायला घेतली. मी ही मिरची कापते, थोडीशी मोठीच कापते, कारण की अंशिका पण खाते आणि तिच्या तोंडामध्ये वगैरे यायला नको. आणि ती लगेच आपण काढून पण तिला खाऊ घालू शकतो, आणि तिने पण हाताने पण तिने काढून खाते. त्याच्यामुळं मी मिरची मोठीच कापते. आता मी छोटी कापते, तर मी मोठी कापायला. तर असं मी लगेच कांदा कापायला घेतली. जे काही कांद्यानं मला बरंच रडवलं. आतापर्यंत मला कोणीच रडवलं नसेल एवढं कांदा रडवतो. सकाळ संध्याकाळ प्रत्येकाच्या घरी हेच असेल. असो जस्तीच्या घरी. मी कांदा वगैरे कापले, आणि लगेच हा जी पाचोळा असतो ना कांद्याचा वगैरे लसणाचा असं तसा, तर मी लगेच ती भरून त्याच हातासोबत भरायचं आणि एका ह्याच्यामध्ये टाकायचं, जे की आपल्या बेसिनमध्ये पण कचरा होणार नाही आणि खाली पण नाही टाकणार. किचनवरती आपण बघताना चांगलंच वाटेल. एकदम सिंपल असं होतं. माझ्यापाशी काहीच नव्हतं, कोथिंबीर वगैरे कढीपत्ता, तर मी होतं त्याच्यातच भागवलं. तर हाय सगळ्यांना, आज आहे रविवार, तर आता आमचे नाश्ते वगैरे सगळं झाले. तर आम्ही चाललो आत बाहेर. कुठं चाललं की तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये. तर आज आभाळ आहे तसं, पण बाहेर गेले लगेच ऊन येतं. तर आम्ही कुठं चाललो आहे, काय चाललं आहे, तर ते तुम्ही कंटिन्यू करा, आणि तुम्हाला ते पुढे दिसेलच आम्ही कुठे चाललो आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला अंशिका दाखवते मी तुम्हाला. एवढी एक्सायटेड असते अंशिका बाहेर जायचं म्हणल्याच्यानंतर, की बस तिला फक्त आपण म्हणायचं अंशिका उठ, लगेच आवडतोच आपल्याला बाहेर जायचं म्हणून. तिनं झोपेत सध्या असली तर तिने लगेच उठते आणि लगेच चप्पल घालायला बघते. तिला बाहेर जायला लई आवडतं. आणि बाहेर जाते वेळेस तिला फक्त जायचं म्हणलं तर तिनं पाण्याची बॉटल हे ते सगळं तिने स्वतः घेते. जे की तिला ती बॅग मी घेते म्हणलं तर तिला नको वाटलं, मीच घेते. तर ऊन तर भरपूर होतं बाहेर. मी म्हणलंच होते घरी असले की ऊन दिसत नाही, आणि बाहेर आले की लगेच ऊन असं भरपूर असं ऊन नकोच वाटतं उन्हामध्ये कुठं जायचं म्हणलं. बरं मी अंशिकाला टोपी वगैरे सगळे घेतलं होतं, आणि आम्ही चाललो होतो की भाजी आणण्यासाठी. तर मी भाजीपाला घेण्यासाठी आलो होतो. तर इथं आंबे किती स्वस्त झाले तर होते, तेव्हा किती महाग होते, 200-250 रुपये. आता एकदम स्वस्त झाले. तर आता पावसाळ्यात कोणी पण खात नाही. आणि हा लसूण उगा त्याला काहीच चव नसते, ह्या लसणाला उगा दिसायलाच मोठा असतो. आणि केळी, इकडे जे की केळीचा जास्त एवढा वापर करतात बाबा, कशात बी केळीच घालतात. तर असं जास्तीचं काय असतं. अंशिका मला देतीस मला, दे ना मला अंशिका. तर असं तिचं तसंच असतं. तिनं अजिबात हातातली वस्तू कोणाला देत नाही. जास्त करून त्यातल्या त्यात आईस्क्रीम तर तिने अजिबात कोणाला देत नाही. आईस्क्रीम, दही तिला प्रचंड आवडते. ती आईस्क्रीमपेक्षा तिने दही तर एवढी आवडीने खाते. तर मी लगेच तिचं खाणं सुरू होतं. तोपर्यंत म्हणलं चला आपण इकडं सगळं आवरून घेते. मी भाजीपाला आणला होता, ते सगळं व्यवस्थित लावून करून घेतला. आणि मी हे लगेच धुवून कधीच ठेवत नाही. भाजीपाला बाहेरून आणला लगेच धुवून कधीच ठेवत नाही मी. तर ते धुवून ठेवल्यानंतर मला थोडं त्याचं असं त्याला असं ओलं काय ते वेगळंच वाटतं. त्यामुळे मी धुवून लगेच ठेवत नाही. ज्यावेळेस मला लागेल त्यावेळेस मी धुवून घेते ते भाजीपाला.
आणि मी लगेच सगळं वॉश करून मी कधीच ठेवत नाही. तर सगळं झालं माझं ठेवून आणि सगळं मी व्यवस्थित केलं आणि सगळं जिथलं तिथला ठेवून दिलं. आणि मी घेतलं होतं खिचडी करायला, जे की मी एकटीच होते जेवायला. आशिकाचे पप्पा नव्हते, ते गेले होते खेळायला क्रिकेट. तर मी एकटीच होते, त्याने मी पटकन खिचडीच करायला घेतली आणि आशिका पण झोपली होती. तर म्हणलं चला एकदा, पण आशिकाचं झोपणं हे ते करणं त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. तर लगेच मी खिचडी करायला घेतली. बरंच गरम तर बरंच होते, आपल्याला वाटतं गरम हे नाही, पण वारं तर अजिबात सुटत नाही आणि गरमी तर एवढी प्रचंड होते की सांगायचंच नाही. गरमीचं तर वातावरण बरंच आहे, कधी पाऊस पडते की असं वाटते. आणि साधं सिंपल जेवायला होतं आज. जेवण झालं, आपले हात कुठं गप बसतात लगेच. तर लगेच आशिका उठवली ह्या भीतीने मी लगेच भांडे घासायला घेतले. भांडे वगैरे माझे सगळे आवरून घेतले मी. आणि लाईटीचं तर सारखं ये जा चाललं होतं. तर असं मी लगेच त्याने भांडे घासून घेतले. आणि एकतर नळाला पाणी कसलंच नव्हतं, एकदम छोटं थोडं येत होतं, काहीतरी काम चाललं होतं वाटतं. तर पाणीच नव्हतं येत, थोडंच येत होतं. तर त्याच पाण्यामध्ये मला पाणी थोडं येण्यानेच मला जास्त उशीर झाला. भांडी वगैरे सगळं, आणि तर माझे कपडे वगैरे भरपूर बाकी आहे कामासारखे. तर मी तसेच भांडे घासून घेतले. वेळ लागला मला भांडे घासायला, एकतर उभारायची ताकद नसते माणसाला, थोडंसं बसावं वाटतं. आणि लगेच हे पाणी नसलं की चिडचिड तर माझ्या लईच होतं पाणी नसलं असं. तर लगेच माझी भांडी वगैरे सगळे झाले आणि मी लगेच इकडे कपडे वाळू घालायला आले. कपडे पण धुतले माझे. पाणी नसताना लईच वेळ लागला मला कपडे पण धुवायला. मी तेव्हाच भांडे घासताना पाणी जर ठेवलं असतं, बकेटमध्ये सोडलं असतं तर भरलं असतं, लवकर झालं असतं. माझ्या लक्षातच नव्हतं. तर इथं पण मला वेळ झाला कपडे धुवायला आणि लगेच वाळू पण घातले मी कपडे धुवायला. तर लईच उशीर झाला होता, 2 वाजले होते, 2 तर वाजलेच होते मला कपडे धुवायला सगळे. तर चला, आता दुपारसाठी माझी सगळी कामं आता आवडली होतं. आणि आता मी सगळे कामावरून आता बसायला गेले की आता आशिका उठते. दोन्ही टायमध्ये बसून जाते, आशिकाचा बसायचा आणि मला सगळे कामावरून थोडा बसायचा. तर चला, असो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.